जय गुरुदेव. आशा मनीषा तृष्णा नाही भिन्न भावना, अभेद भावे नातळे त्रिगुणा, ती ज्ञान काया बोली जे. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातील 6व्या अध्यायात प्रकृती काया आणि ज्ञान काया सांगतात. देहभावातून आत्मभावात जे महापुरुष गेलेले असतात त्यांचं आचरण कसं असतं, त्यांचं अंतरंग कसं असतं, बहिरंग कसं असतं, हे माऊली या ओवीत सांगत आहेत. माऊली म्हणतात, ज्ञानकाया झालेल्या महापुरुषाच्या सर्व आशा, मनीषा, तृष्णा ह्या मावळलेल्या असतात. ते मी आणि हे विश्व एकच आहोत, शिवरूप आहोत अशा भावामध्ये दृढ असतात. असे महापुरुष अंतरंग आणि बहिरंगानं ज्ञानरूप झालेले असतात. त्यांचं आचरण, त्यांचा व्यवहार एकात्मक असतो. जणू मीच विश्वरूपात नटलेला परमात्मा आहे या दृढ भावामध्ये ते सदैव निवास करतात. हा या ओवीचा सरळ भाव आहे. आता आपण या ओवीचं आध्यात्मिक चिंतन करू. आशा, मनीषा, तृष्णा हे 3 शब्द मानवी मनाच्या अतृप्तीचे 3 स्तर दाखवतात. आशा म्हणजे काय हो? भविष्यातील सुखाची अपेक्षा, उद्या मला काहीतरी मिळेल ही वृत्ती म्हणजे आशा. आम्ही मुलाला मोठे करताना आशा ठेवून मोठे करतो की हा मुलगा मोठा होईल, डॉक्टर होईल, इंजिनियर होईल आणि आमचा म्हातारपणाचा आधार होईल अशी अपेक्षा ठेवतो. ज्यांच्याकडून आपलं काही काम होणार आहे अशाच माणसाला मदत करतो. उद्या ह्यांच्याकडे आपलं काम पडणार आहे अशा माणसाच्या आपण पुढं करतो. ही वृत्ती म्हणजे आशा आहे. भविष्यातील सुखाची अपेक्षा आहे, वर्तमान काळातल्या नाही. उद्या चलून यांच्याकडे काहीतरी आपलं काम पडणार आहे, काम पडल्यावर हा माणूस आपल्या कामाला येणार आहे अशी आशा ठेवून त्याच्यासोबतचा व्यवहार करण्याची वृत्ती म्हणजे आशा. आपण सर्व आशा मध्ये गुंतलेले आहोत. सर्वांना भविष्याची आशा आहे. वर्तमानात काम करताना विचार असतो म्हातारपणात सुख मिळेल. मुलं बाळ मोठे करताना म्हातारपणात सुख मिळेल. पैसे बँकेत ठेवताना हे पैसे म्हातारपणात आपल्याला काहीतरी उपयोगी येतील. प्रत्येक काम आम्ही आशा ठेवल्याशिवाय करत नाही. आणि इथं माऊली म्हणतात, ज्ञानकाया झालेल्या महापुरुषाची आशा संपलेली असते. पुढे म्हणतात मनीषा. मनीषा म्हणजे मनातील इच्छा किंवा संकल्प. हे व्हायला हवे, ते व्हायला हवे, ते मिळवायला हवे. हे शेजारचं शेत 1-2 एकर त्यानं विकलं तर बरं होईल, मला मिळालं तर बरं होईल, आणखीन 1-2 प्लॉट घेतले तर बरं होतील. मुलाला मनासारखी नोकरी लागली तर बरं होईल, मुलीला आपल्या मनासारखं घर मिळालं तर बरं होईल. हे जे मनातील इच्छा असतात, संकल्प असतात, त्याला काय म्हणायचं? मनीषा. सतत मनात तरंग उमटतात. हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, ते मिळालं तर बरं होईल, हे मिळालं तर बरं होईल. आणि तृष्णा म्हणजे तहान. ही तहान विषयाची तहान आहे. एक गुलाबजामुन खाल्ला की मन समाधान होत नाही, आणखीन गुलाबजामुन खावं. एकदा डोळ्यानं सुंदर रूप पाहिलं
की पुन्हा पुन्हा ते रूप बघावं ही तहान आहे. कानानं मधुर शब्द ऐकले की पुन्हा पुन्हा तो आवाज ऐकायला मिळावा ही तहान आहे. त्वचेला स्पर्श सुख मिळालं तर पुन्हा त्वचेला इच्छा होणे, तो स्पर्श सुख मला पुन्हा मिळालं पाहिजे. विशिष्ट सुगंध एकदा घेतला की पुन्हा पुन्हा तो सुगंध मला मिळावा, अशी पंच विषयाची तहान पंच ज्ञानेंद्रियाद्वारे पंच कर्मेंद्रियाद्वारे मिळालेली वस्तू, मिळालेली गोष्ट आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. आता आपल्याला पैशाची तहान लागलेली आहे. 10,000 ज्याला मिळतात तो म्हणतो 20,000 मिळाले तर बरे होईल, 20 मिळणारा 40 मिळाले तर बरे होईल, लाख मिळालेला 10 लाख मिळाले तर बरं होईल. आणि ही न संपणारी तहान म्हणजे तृष्णा. आणखी हवे असे वाटणे किंवा जे मिळालेलं आहे ते कधीच संपू नये, असं होईल का? जे उत्पन्न झालंय त्याचा नाश होणार आहे, जे जन्मला आहे त्याचा मृत्यू होणार आहे, जे आपल्याकडं आलं आहे ते निघून जाणार आहे. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. हे सत्य जाणून संत महापुरुष त्यांना भविष्यातील सुखाची आशा का नसते, तर परमेश्वरावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो. आम्हाला भविष्याची चिंता नाही. शरण आलो तुझे नामाची आवडी, फक्त आम्ही शरण तुझं नाम अखंड मुखात असावं बस. भविष्याची ते कसली चिंता करत नाहीत, भविष्यात काहीतरी मिळावं अशी आशा करत नाहीत. त्यांचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास असतो, सद्गुरुनाथावर पूर्ण विश्वास असतो, म्हणून त्यांची आशा मावळलेली असते. आणि त्यांचं मन, आपलं इच्छा करणारं मन स्वैर असतं. पण संतांनी मन सद्गुरूच्या चरणी समर्पित केलेलं असतं. तुझे चरणी प्रीती जोडो, तुझे विषय ना आवडो, ऐसे करी माझे चित्त कृपा करुणी सतत. ते मन सदैव गुरुच्या चरणाची पूजा करतं. ते मन गुरुच्या चरणाचा अभिषेक करतं. ते मन गुरुचे चरण पुसून घेतं. ते मन गुरुचरणाला भस्म लावतं. ते मन गुरुचरणाला गंध लावतं. ते मन गुरुचरणावर बिल्वपत्र वाहतं. ते मन गुरुची अमृतवाणी ऐकण्यासाठी उत्सुक होतं. ते मन गुरुचं रूप पाहून गुरुरूप होतं. तिथं मनीषाही नसते. काहीतरी व्हायला हवे, हे मिळायला हवे, ते मिळायला हवे, असे तरंग संताच्या मनात उठत नाहीत, कारण त्यांचं मन गुरुरूप झालेलं असतं. पुढं तृष्णा ही विषयाची तहान आहे. पण संताचे विषय शिवरूप झालेले असतात. जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे. आता काय राहिलं बघायचं? जो जो शब्द ऐकू कानी, तुझे नामची शूळ पाणी. काय राहिलं ऐकायचं? चरणी नृत्य करी टाळी, भगवंताच्या नामस्मरणात पायानं नृत्य करावं, हातानं टाळी वाजवावी. आता काय राहिलं करायचं? त्यांच्या आशा, मनीषा आणि तृष्णा हे निवालेले असतात, मावळलेले असतात आणि ते गुरुरूप झालेले असतात. ते ज्ञान स्वरूप झालेले असतात. त्यांना काही मिळवायची चिंता नसते ना गमवायची भीती नसते. ते आनंद रूप असतात. ते परम शांत स्वरूप असतात. चराचरात कणाकणात ओत प्रोत भरलेलं चैतन्य स्वरूप असतात. पुढं माऊली म्हणतात, नाही भिन्न भावना. वरवर बघितलं तर आशा, मनीषा आणि तृष्णा वेगळे वेगळ्या वाटतात, पण ह्या तिन्ही मायेच्या छटा आहेत. ज्या शिवाच्या शुद्ध मायेमध्ये जेव्हा स्वार्थ शिरतो त्यावेळेस ती अधोमाया होते, अपरामाया होते आणि भविष्यात काहीतरी मिळेल अशी आशा करते आणि आशा धरून काम करते.
मनीषा मनामध्ये संकल्प करते, विकल्प करते आणि तृष्णा मिळालेलं कधीच संपू नये असं प्रवृत्ती हे अधोमाया निर्माण करते. या मायेच्या हे 3 छटा आहेत. पण जे सत्पुरुष सद्गुरूला शरण गेलेले असतात त्यांना हे आशा मनीषा तृष्णा स्पर्शही करत नाहीत. कारण ह्या तिन्हीच्याही मागे मी अपूर्ण आहे, मला आणखीन काहीतरी मिळवायचं आहे, मला पूर्ण व्हायचं आहे. ही वस्तू, हा बंगला बांधलं तर मी मोठा होईल, बंगला बांधेपर्यंत घराला छोटं म्हणतो, स्वतःला छोटं म्हणतो. ही नोकरी मिळाली तर मी मोठा होईन, ही बायको मिळाली तर मी मोठा होईन, अशी अपूर्णतेची भावना असते. जोपर्यंत स्वतःच्या पूर्ण स्वरूपाची ओळख होत नाही तोपर्यंत मन या तिन्ही रूपांनी बाहेर धावत राहते. अध्यात्म सांगते की या तिन्हीचं मूळ अज्ञान आहे, अधो माया आहे. ही माया तू आणि ईश्वर वेगळा आहेस, तू आणि विश्व वेगळे आहेत, हे माझे तुझे असा भेद निर्माण करते. पण संत सद्गुरूला समर्पित असतात. त्यांची काया, त्यांची वाचा, त्यांचं मन, बुद्धी, प्राण, अहंकार सर्व गुरुरूप झालेला असतो. तिथं मीपणा उरलेलाच नसतो. अभेद भावे, भेद म्हणजे मी वेगळा तू वेगळा, अभेद म्हणजे एक रूपता. सद्गुरूच्या बोधानं तू आणि विश्व वेगळे नाही, तूही शिवरूप आहेस आणि विश्वही शिवरूप आहे. हा बोध मिळाल्यानंतर साधकाला जाणीव होते मी शिव आहे आणि माझ्या आत्मशक्तीच्या विकासानंच हे विश्व नटलेलं आहे. तेव्हा त्याला अभेद भाव प्राप्त होतो. ही अद्वैत स्थिती आहे. येथे मीतूपणाचा पडदा गळून पडतो. तेथे आशा मनीषा तृष्णा उरत नाही. ना तळे त्रिगुणा, ना तळे म्हणजे स्पर्श न होणे. सत रज तम या त्रिगुणाची प्रकृती बनलेली आहे. हे त्रिगुण सामान्य माणसावर हावी होतात. कधी तो म्हणतो मी सात्विक आहे, मी कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, मी त्रिकाल पूजा करणारा आहे, मी घेऊन भक्ती सांगतो तेव्हा सद्गुणात येतो, मी श्रीमंत आहे असं सांगतो तेव्हा रजगुणात येतो. पूजा करून कुणाचं भलं झाले म्हणताना तो मस्त मी झोपून राहतो 10 वाजेपर्यंत म्हणताना तमोगुणात येतो. पण संताला, जे साधक सद्गुरूच्या चरणी समर्पित झाले आहेत त्यांना हे त्रिगुण स्पर्शही करत नाहीत. कारण शिव या त्रिगुणाचे स्वामी आहेत. संपूर्ण जग या 3 गुणाच्या फेऱ्यात अडकले आहे. परंतु जो सद्गुरूच्या चरणी स्थिरावला, जो सद्गुरूच्या चरणी समर्पित झाला त्याला अभेद भाव प्राप्त होतो. त्याला हे 3 गुण स्पर्श करत नाहीत. तो गुणातीत कांतम परब्रह्म शांतम अशी अवस्था त्याला प्राप्त होते. ज्याप्रमाणे अग्नीला ओलावा शिवू शकत नाही तसे ज्ञानी पुरुषाला हे त्रिगुण स्पर्श करत नाहीत. पुढं माऊली म्हणतात ती ज्ञान काया बोलीजे. ज्ञान काया म्हणजे ज्ञानरूपी देह. जेव्हा एक साधकाला देहातून सर्व भौतिक वासना, मनातल्या आशा मनीषा तृष्णा नष्ट होतात आणि तो त्रिगुणाच्या पलीकडे जातो तेव्हा त्याचा देह केवळ हाडामासाचा राहत नाही. तो प्रत्यक्ष ज्ञानाचे मूर्तिमंत रूप बनतो. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृश्यम तत्वमशादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षी भूतम तस्मै श्री गुरुवे नमः. तो गुरुला शरण जाऊन गुरुरूप होतो. सुख दुःख मान अपमान तहान भूक या द्वंद्वाच्या पलीकड जातो. असा साधक, त्याचं चालणं प्रदक्षिणा होते, त्याचं बोलणं स्तोत्र होतात,
त्याच्या हातानं केलेलं कार्य पूजा होते आणि अशा महापुरुषांना माऊली म्हणतात ज्ञान काया प्राप्त झाली आहे. ज्या माणसाच्या मनातील आशा, मनीषा, तृष्णा, वासना पूर्ण संपलेल्या आहेत, ज्याला माझाच आत्मा विश्वात्मा आहे हा अनुभव आलेला आहे आणि जो माया आणि त्रिगुणाच्या पलीकडे गेलेला आहे, त्या व्यक्तीचं अस्तित्व, त्या साधकाचं अस्तित्व म्हणजे साक्षात परब्रह्म आणि ज्ञान स्वरूप आहे असं संत शिरोमणी मन्मथ माऊली या ओवीतून सांगतात. ओम शांती शांती शांती.